आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग लागल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। कल्याण जवळच्या ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळ ही घटना घडली आणि त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्व गाड्या खोळंबलेल्या आहेत। वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। ही दृश्य आहेत गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला लागलेली आग आपल्याला दृश्यामध्ये दिसते आणि अर्थातच म्हणून ही एक्सप्रेस ही जागच्या जागी थांबवून ठेवण्यात आली आणि त्यामुळे मध्य रेल्वेची संपूर्ण वाहतूक ही विस्कळीत झाली। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आहेत आपल्या सोबत। गणेश, गोरखपूर एक्सप्रेस संदर्भातली ही घटना नेमकी कधी घडली आणि त्यानंतर सगळी वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी अंदाजे किती वेळ लागू शकतो? श्वेता, जवळजवळ एक अर्धा पाऊण तासापूर्वी ही घडलेली घटना आहे। गोरखपूर एक्सप्रेस जेव्हा कल्याण आणि ठाकुर्लीच्या दरम्यान आली त्यावेळेस तिच्या ब्रेक लाइनरला आग लागली। प्रवाशांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाला या संदर्भात माहिती दिली। हा तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर ही जी एक्सप्रेस आहे ती पुढे निघालेली आहे। वाहतूक सुरळीत झालेली आहे। मात्र वाहतूक जरी सुरळीत झाली असली तरी कर्जत CSMT कडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या जवळजवळ अर्धा तास उशिराने धावत आहेत आणि त्याच्यामुळे अगोदर गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला लागलेली आग आणि त्यानंतर आता लोकल सेवा जवळजवळ अर्धा तास उशिराने धावते। याचा सगळा फटका जो आहे तो चाकरमान्यांना सकाळच्या सुमारास 2 वेळेस सहन करावा लागतो आणि त्याच्यामुळे आठवड्याचा आज पहिला दिवस आहे आणि कामाला पुन्हा एकदा आजच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी लेट मार्क लागणार असल्यानं मध्य रेल्वेच्या नावानं शिव्यांच्या लाखोळ्या प्रवाशांकडनं वाहिल्या जात आहेत। श्वेता, बरोबर आहे आणि हा प्रचंड मनस्ताप संताप आहे या प्रवाशांचा, आपण समजू शकतो। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मागच्या आठवड्यात सोमवारी सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती होती, तेव्हा देखील मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती आणि आज देखील मध्य रेल्वे विस्कळीत आहे कारण गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग लागली आणि म्हणून सर्व गाड्या सध्या उशिराने धावत आहेत।